back to the pavilion. पावर प्ले का बैटिंग टेस्ट पावर प्ले का आगाज मैदान के बीच में हो चुका है, लेकिन अगर बात की जाए पावर प्ले की तो बिल्कुल पुअर प्ले नजर आता हुआ। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त तीसरे ओवर की, और 3 गेंदों के ऊपर मात्र 0 रन बना और एक महत्वपूर्ण विकेट वापस डगआउट में लौटता हुआ। फिर एक बार राइट हैंडर बल्लेबाज तुषार स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेगा। गौरेश चले अपने ओर से अगली गेंद लेकर। लोअर फुल टॉस गेंद बिल्कुल ऑफ के बाहर पिच की थी, लेकिन उतनी बढ़िया पर शॉट सिंगल जन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज, और सिंगल के तहत पारी का स्कोर 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। बैटिंग टू पावर प्ले का आगाज जरूर हुआ है, लेकिन मात्र अभी तक 1 रन बना है। क्या बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी मैदान के बीच में। फिर एक बार चले गौरेश, कट करने का प्रयास पॉइंट के ऊपर, बिल्कुल तेजी और रफ्तार के साथ गेंद निकलती हुई सिंगल रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज। दूसरे का प्रयास रहेगा और दूसरा रन, और देखते देखते गेंद सीमारे का पार पहुंचती हुई 4 रनों के लिए। बिल्कुल 4 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 22 ही हालात मैदान के ऊपर। और फिर एक बार चले गौरव, बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल वहां पर उतनी बढ़िया फील्डिंग, बैकअप बहुत ही बढ़िया मैदान के बीच में। सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के तहत पारी का स्कोर 23 रनों के ऊपर। कुल मिलाकर 18 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ। 18 गेंदों के समाप्ति के बाद मात्र 23 ये हालात मैदान के ऊपर, 1 विकेट के नुकसान में। बिल्कुल 18 गेंदों के बाद आने वाली 3 ओवर में किस प्रकार की गेंदबाजी होगी, किस प्रकार की बल्लेबाजी रहेगी मैदान के बीच में, उसका आंखों देखा हाल सुनाने के लिए हमारे साथ जुड़ेंगे बिल्कुल आसोली गांव के सुपुत्र मिस्टर नाना परब कॉम्बॉक्स। 3 षटकं संपल्यानंतर 23वा धावफलकावर गोलंदाज सज्ज होतोय ग्लेन फर्नांडिस हाही अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, ज्याची सिंधुदुर्ग जिल्हा परिचित अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण क्रिकेट, परंतु गतवर्षी ज्या दुखापतीनं ग्रस्त असलेला हा खेळाडू यावर्षी आपण या स्पर्धेत आपण पाहतोय तो ग्लेन फर्नांडिस। यावेळी मात्र कट करायचा प्रयत्न, चेंडू यष्टीरक्षक गोट्या राणेच्या हाती विसावतोय, उरलेले सोपस्कार गोट्या राणे पूर्ण करतोय आणि चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक रोशन कर्वी यांच्या निर्धावाशी होते। धावफलक हा स्थिरावला गेला तो 23वा धावफलकावर। रिव्हर्सचा फटका, अल्टी पल्टी स्वीज हिट करायचा प्रयत्न, सुंदर फटका येतोय, क्षेत्ररक्षक रितेश गवंडी येतोय, परतीची फेक होते तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजी पावलं ही दुहेरी धावेकडे वळली आणि नैसर्गिक अडथळ्याला परिणामता चेंडू अडवतोय, परतीची फेक होते तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज हे 4 धावां मात्र निश्चितच निघतायत। रितेश गवंडी खरोखर शर्तीचे प्रयत्न करत चेंडूना अडवलं, परतीची फेक करत असताना ज्या मैदानात विद्युत 4 धावा या संघाला मिळत आहेत। 4 धावांना धावफलक 27 धावांपर्यंत मजल मारतोय आणि मान्यवर कक्षेच्या एंड कडनं सज्ज होतोय तो ग्लेन फर्नांडिस। स्ट्राइक एंडला फलंदाज, स्ट्राइकला परेश आणि अक्षय राणे येतो स्क्रीनवर। डीप मिडविकेटच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं परतीची फेक होते, एकेरी धाव घेतली गेली। दोन्ही फलंदाज एका बाजूनं परेश आणि त्याला साथ देतोय तो तुषार हा नवीन फलंदाज। परेश आक्रमक फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी, जवळपास 3 चौकार त्याच्या चेंडू प्रयत्न पाहायला मिळाले। तो फलंदाज परेश नो स्ट्राइकला शपल होऊन बॅकफुटवर जाऊन फटका टोलवायचा होता, मिड विकेटला फटका फसतोय आणि थेट यष्टीरक्षक गोट्या राणे याच्या हाती विसवतोय।
सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही 3 षटकात पाहायला मिळाली. गौरेश कांबळे त्याचबरोबर आपल्याला जितेंद्र नागोजी हे खेळाडू आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो. सुंदर स्पेलची सांगता केली गेली. 4 षटकं मित्रांनो संपली आणि 4 षटकाच्या समाप्ती 21 धावसफलक आपण पाहतोय. तो प्रतिषटकामागे 7 धावांची सरासरी ठेवत 28 धावा धावफलकावर ही 1 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कुंडरा क्रिकेट संघ, झेंडोबा कला क्रीडा मंडळ आयोजित, पाल गोडावणेवाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. परंतु या स्पर्धेचं औचित्य आपण पाहतोय तो एक गाव एक संघ अशा संकल्पनेतनं ही साकारलेली एक सुंदर देखणी स्पर्धा. देखणी स्पर्धेचं आयोजन नियोजन सुंदर आहे आणि खास करून आमचे हेमंत अंगचेकर आणि सर्व समस्त पालवासीय तुमचे खूप खूप धन्यवाद देतोय. तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपण अनुभवतोय. 5व्या षटकाची सुरुवात होते. संघाचा कर्णधार हरी गौडा हाही एक अनुभवी खेळाडू सध्याच्या 2023-24च्या कालखंडात ज्यानं आपलं प्रभुत्व गाजवलंय तो हरी गौडा आपल्याला मान्यवर कक्षकमधनं सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक, महत्वपूर्ण 5वं षटक आणि स्ट्राईक एंडला फलंदाज जो परेशनं चौफेर फटकेबाजी जवळपास 3 चौकार हे त्याच्या चेंडू प्रयत्न आले. तो स्ट्राईकला परेश आणि नॉन स्ट्राईकला तुषार ही जोडी मैदानात. धावफलक 28 धावा धावफलकावर 4 षटकं संपल्यानंतर मान्यवर कक्षेच्या एंडकडनं सज्ज होतो हरिगौडा. आखू टप्प्याचा चेंडू हा मात्र भिरकवायचा होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. तो उजव्या एसटीच्या बराच बाहेर चेंडू पोहोचतोय. अतिरिक्त धाव ही बोनसच्या स्वरूपात बहाल केली जाते. ती प्रतिस्पर्धी संघाला. 29 धावा धावफलकावर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतो, परंतु अचूक टप्पा ठेवायचा आहे तो हरिगौडा या गोलंदाजाला. सुंदर फटका येतोय डीप ऑन साइडच्या दिशेने. डीप मिड विकेटला फटका टोलावतोय तो 6 धावांसाठी. ही मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते. संघाची रन मशीन ज्याची ओळख ही सिंधुदुर्ग जिल्हा परिचित आहे, परंतु या मैदानावर आपली सर्व क्रीडारसिकांची ज्यांना डोळ्याची पारणं फेडली तो स्ट्राईकला फलंदाज परेश मात्र मैदानात फटकेबाजी करतोय. हरिगौडाच्या विरोधात आक्रमक फटकेबाजी करायची इतिहास आहे त्याचा फलंदाजीवर, परंतु हरिगौडा मात्र कमबॅक करतो. एक तरी तर एक मेरी अशी काहीशी रणनीती ही हरिगौड्याची पाहायला मिळते. निर्धाव चेंडू गणला जातोय. रोशन चायकरवी एक सुंदर गुणलेखक आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. रोशन तुझंही कौतुक करतोय. आखू टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. नितेश राऊळ येतो स्क्रीनवर. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय, परतीची फेक होते. तोपर्यंत दोन्ही फलंदाज हे दुहेरी मात्र धावसंख्या आपल्या परावर्तित होते. दोन्ही फलंदाज आक्रमकतेने नटलेले हे खेळाडू कुठेतरी एकेरी दुहेरी धावावर भर द्यायचा आणि आक्रमकता ही ठेवायची आणि धावफलक स्थिरावला गेला तो 37 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावा हरिगौडा सज्ज होतोय. सुंदर फटका येतो डीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक गौरेश कांबळे एक सुंदर शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळतात, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. दोन्ही पंच अनुभवी पंच या टेनिस विश्वातील आपण पाहतोय. 6 धावांचा इशारा पोहोचतोय आणि 6 धावांना धावफलकही पुढे सरकला गेला. तो 43 धावा धावफलकावर. हरिगौड्याच्या विरोधात 5व्या षटकात सुंदर फटकेबाजी केली आहे. काय फटकेबाजी केली आहे ती परेशनं. 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीनं फलंदाजी साकारतो या मैदानावर. पुलटॉसचा चेंडू मिड विकेटला बोलवतोय. क्षेत्ररक्षक येतोय जितेंद्र नागोजी, परंतु जितेंद्र नागोजीला चेंडूनं हुलकावणी दिली आणि चेंडू सीमा उल्लंघन होतोय तो 4 धावांसाठी. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जितेंद्र नागोजी परतीची फेक करतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज हे दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हा मात्र विकेट मारतोय धावचीच्या स्वरूपात.
तुषार हा माघारी परततो, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तुषार माघारी परततोय. दोन गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरवली गेली. 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस ही 48 धावा धावपलकावर. या षटकाचा विचार रोशन जर केला तर या हरिगौडाच्या विरोधात 20 धावा ज्यानं खर्च केल्या. पहिल्या षटकात केवळ 8 धावा, दुसऱ्या षटकात गोलंदाज जितेंद्र नागोजीनं 9 धावा, तिसऱ्या षटकात पुन्हा गौरवचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला, तो 6 धावांचा. आणि आपण चौथ्या षटकात ग्लेन फर्नांडिस केवळ 5 धावा आणि शेवटचं 5वं षटक आपण पाहिलं ते 20 धावांचं ठरलंय. नवीन फलंदाज सागर मसूरकर हा मैदानात पावलं टाकतो. हाही आक्रमक खेळाडू, उंच पुरासा खेळाडू, भरदार शरीर असते, परंतु उर्वरित शेवटचं षटक गोलंदाज कुठचा आपल्याला पाहायला मिळेल, जो ग्लेन फर्नांडिस त्याच्या चेंडूवर या सुपूर्द होतोय. अनुभवी खेळाडू, टेनिस विश्वातील आणखीन एक मोठं नाव हे आपण पाहतोय. खास करून गौरेश कांबळी संघाचं नेतृत्व करतोय आणि हरिगौडावर जो विश्वास ठेवला तो हरिगौडा थोडस निराशा करतोय. या सामन्यादरम्यान संघाचे संघमालक सन्माननीय आदरणीय कुणालजी पिळणकर हे या स्पर्धेसाठी इथं उपस्थित राहिले. झेंडोबा कलाक्रीडा मंडळाच्या वतीनं तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 5 षटक संपली. 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 48 धावा धावपलकावर आणि संघाचा कर्णधार अनबी स्पोर्ट रेड्डी क्रिकेट संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः विश्वासानं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय हा कुठेतरी पहिल्या 4 षटकात सुंदर गोलंदाजी होती, परंतु 5व्या षटकात गोलंदाजानं मात्र एक चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली. शेवटचं षटक असेल, गोलंदाज ग्लेन फर्नांडिस हा सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाच्या वतीने महत्वपूर्ण शेवटचं षटक निर्णायक असेल. अक्षय राणेही आमच्या स्क्रीन समोर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. स्पर्धेसाठी जे आज 4 संघ आपण पाहतोय, सकाळच्या सत्रात पहिला सामना रुई स्पोर्ट बरोबर विपक्ष जय भवानी वडवडा क्रिकेट संघाच्या दरम्यान, परंतु पहिला सामना जय भवानी वडवडा क्रिकेट संघ जिंकतोय. स्ट्राईकला फलंदाज असेल नवीन फलंदाज सागर मसूरकर आणि त्याला साथ देतोय तो परेश हा खेळाडू. स्पर्धेदरम्यान सन्माननीय आदरणीय रमेश आंब्रोसकर सर यांचं आगमन होत आहे. झेंडोबा कलाक्रीडा मंडळाच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षी देऊन स्थानापन्न व्हायचंय. सुंदर गोलंदाजी पहिल्या स्पेलमध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या, तोच गोलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय मान्यवर कक्षीच्या एंडकडनं. खोलवर पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर ज्यानं हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका फसलाय आणि 2 चेंडूची निर्धाव गणना आमच्या गुणतालिकेत रोशन यांच्या करवी होते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि जो परेशने शेवटच्या चेंडूवरची दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता तो कुठेतरी या ठिकाणी मात्र आपल्याला निराशा करतोय. टॉपेज लागतोय, हवे चेंडू वेसावतोय, क्षेत्ररक्षक आपल्याला फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळतो तो ग्लेन फर्नांडिस आणि आल्या पावली मात्र माघारी परततोय तो सागर मसूरकर. 3 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या ही 48 धावा धावपलकावर. मराठीचा आवाज बुलंद आवाज सन्माननीय आदरणीय रत्नदीप बांदेकर ही स्पर्धा पाहत आहेत, त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 3 चेंडूचाच खेळ संपतोय आणि 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक हा स्थिरावला गेला तो 48 धावा धावपलकावर. पहिली 5 षटकात आपण पाहिली ती 48 धावा आणि या 3 चेंडू निर्धाव फेकले गेले ते ग्लेन फर्नांडिस कडनं. यावेळी मात्र सुंदर कव्हरचा फटका येतो डीप कव्हरला, मात्र चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव घेतली गेली आणि आल्यानंतर मात्र प्रथमतः धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपात मात्र चौथा हादरा बसतोय तो महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोंढुरा क्रिकेट संघाला.
होता. मात्र गोलंदाज मात्र बुद्धिमत्तेने चालाक आहे आणि अचूक टप्प्यावर गुल्ले स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची घेतली आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि सलगचे 4 चेंडू निर्धाव फेकतायत. तो गोलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र फटका शॉट कव्हर पॉइंटला टोलवतोय. क्षेत्ररक्षक रितेश गवंडी तत्पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत मात्र एक धाव आणि एकेरी धावेची पावलं ही बहुधा तिहेरी धावेकडे वळवली गेली. ती परेश आणि त्याचा सहकारी हा फलंदाजाकडनं. परेशनं आक्रमक फटकेबाजी आणि परेशही मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात परेश माघारी परतोय. धावफलक हा स्थिरावला गेला. तो आतापर्यंत धावफलक 52 धावा धावफलक 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू 53 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. परंतु परेशनं या मैदानावर कामगिरी केली. जो सलामीला गेला फलंदाज सर्व क्रीडा रसिकांच्या ज्यानं डोळ्याची पारणं फेडली. चौफेर आक्रमक फटकेबाजी जवळपास 3 चौकार आणि 2 षटकार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे परेश या फलंदाजाकडे आणि 39 धावांचं महत्वपूर्ण योगदान हे महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोंढरा क्रिकेट संघाला देतोय. परंतु विपक्ष क्रिकेट संघ गोलंदाजीची जर धुळा बघितली तर पहिल्या षटकात गौरवचा स्पेल केवळ 8 धावांचा, दुसरा स्पेल जितेंद्र 9 धावा आणि तिसऱ्या स्पेलमध्ये गौरेश पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी केवळ 6 धावा 1 गडी टिपतोय आणि चौथं षटक ग्लेन फर्नांडिसचे 2 स्पेल आपण पाहिले गेले. त्या 2 स्पेलमध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या. परंतु हरिगौडाचा 5वा स्पेल 20 धावा ज्यानं खर्च केल्या. परंतु या सामन्याचं आपण समीकरण पाहतोय तो 36 चेंडू आणि 53 धावांचा आपल्याला पाहायला मिळेल. 36 चेंडू 53 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. काय घडेल काय बिघडेल निश्चित वेळ सांगणार. परंतु या स्पर्धेतील सकाळच्या सत्रात पहिला सामना विजयी ठरतोय तो जय भवानी वडोदरा क्रिकेट संघ. परंतु या दुसऱ्या सामन्यात कुठचा संघ विजयी सलामी देईल ही वेळ ठरवणार. आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये निश्चितच बदल होतोय. आवाज ऐकूया आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय नाईक सर यांचा.
कॅप्टन आपल्याला विनंती असेल तुमचा अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। 53 रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। संदेश साळगावकर गेंदबाज एक बार छोटे गेंद, इस बार ऑन साइड पर बहुत ही बेहतरीन शॉट डीप मिड विकेट बाउंड्री पर, और जब तक गेंद को उठाते फील्ड ही करते, एक सिंगल जो कि पूरा होता हुआ स्कोर के खाते में। स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन होतंय पालगावचे प्रथम नागरिक मॅडम सौ कावेरी कमलेश गावडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय। मॅडम तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत झेंडोबा चषक 2025, आणि आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। मॅडम सौ कावेरी कमलेश गावडे पाल गावच्या प्रथम नागरिका, मॅडम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे। तो सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ। संदेश साळगावकर गेंदबाजी ऑफ स्टंप पर कट किया, इस बार थर्ड बैन की तरफ। अन्विस्पोर्ट रेडी क्रिकेट टीम तुमचा अतिरिक्त खेळाडू लवकर या। अन्विस्पोर्ट रेडी क्रिकेट टीम हरिगौड़ा स्ट्राइक पर और नॉन स्ट्राइकर एंड पर जितेंद्र नागोजी। ये ओपनिंग जोड़ी मैदान पर अन्विस्पोर्ट रेडी क्रिकेट टीम की 53 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए, और संकेत गेंदबाजी करते हुए पावर प्ले का पहला ओवर एक अच्छा टोटल है 53 जो कि 6 ओवर में। संदेश अल्टी पल्टी वाला शॉट गेंद ओ बिल्कुल 1 2 3 तीसरे प्रयास में भी गेंद हाथों से दूर हो गई और एक सिंगल बना। जब तक गली पर गेंद को फील्ड करते फील्डर एक सिंगल स्कोर के खाते में जुड़ता हुआ। संदेश गेंदबाजी करते हुए और हरिगौड़ा के साथ जितेंद्र नागोजी, ये ओपनिंग जोड़ी मैदान पर अन्विस्पोर्ट रेडी क्रिकेट टीम। 53 रनों का टारगेट है टोटल, 6 ओवर का मैच, और लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए अब राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर। छोटी गेंद, थोड़ी सी जो शायद उम्मीद थी बैकफुट पर पुल करना चाहते थे, लेकिन गेंद थोड़ी नीची रही इस बार। बल्ले का भीतरी की तरह शॉर्ट मिड विकेट पर फील्डर गेंद को फील्ड करते और फिर से एक बार सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है। फील्डिंग में जो कि बदलाव हो रहा है मैदान पर एक बार फिर से। महालक्ष्मी टूर्स एंड ट्रैवल्स कुंडूरा क्रिकेट टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी की 52 रन बनाए और 53 का टारगेट। बैकफुट पर हटकर खेला इस बार फिर से थोड़ा सा गले की तरफ, एक रन दूसरे के लिए शायद पलटे जरूर थे, लेकिन जैसे देखा गेंद फील्ड हो रही है, बहुत अच्छी फील्डिंग और सिर्फ एक ही रन मिल गया स्कोर के खाते में। एक छोटा रनअप 8-10 कदमों का अपने बॉलिंग बार पर। सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज जितेंद्र नागोजी, नॉन स्ट्राइकर एंड पर ऑलराउंडर टीम के खिलाड़ी हरिगौड़ा और संदेश अपने बॉलिंग मार पर। पहला ओवर जारी है मैच का जो पावर प्ले का। अच्छा शॉट ऑन साइड पर, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते फिर से एक बार सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। अच्छी शुरुआत अन्विस्पोर्ट रेडी क्रिकेट टीम की। पावर प्ले का पहला ओवर और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 7 रन। सामने अगर मैं बात करूंगा महालक्ष्मी टूर्स एंड ट्रैवल्स क्रिकेट टीम ने 8 रन बनाए थे पावर प्ले में, और उसको जवाब देते हुए अन्विस्पोर्ट रेडी क्रिकेट टीम ने अब तक बनाया है टोटल 7 रन बिना किसी नुकसान से पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद। तुम्हाला सौ कावेरी कमलेश गावडे मॅडम, आपल्याला विनंती असेल या स्पर्धेदरम्यान आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे।
बॉलिंग में परिवर्तन, दूसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर कमेंट्री बॉक्स की ओर से दूसरा ओवर जारी रखते हुए सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज है जितेंद्र नागोजी। पावर प्ले समाप्त होने के बाद अब फील्डिंग में बदलाव हो चुका है मैदान पर। कल्पेश आ चुके गेंदबाजी करने के लिए, खुद का पहला टीम का दूसरा ओवर। पहला मैच बहुत अच्छा मुकाबला रहा था, मैच को जीत चुकी थी होडावड़ा क्रिकेट टीम। जय भवानी होडावड़ा क्रिकेट टीम, जो मुकाबला रहा था रोई स्पोर्ट्स वेंगुर्ले क्रिकेट टीम के साथ। फुल टॉस, यह मौका बना है, उड़ाया मिड विकेट बाउंड्री पर, लगभग डीप स्क्वायर लेग पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। उठाया जितेंद्र नागोजी ने, बहुत ही शानदार छक्का स्क्वायर लेग बाउंड्री पर, मिले 6 रन, स्कोर पहुंचा टोटल 13 रनों पर। मान्यवर कक्षात या ठिकाणी स्वागत होते गुलाब पुष्प देऊन, खूप खूप धन्यवाद। तो इसी बीच वाइड बॉल का इशारा अंपायर का और एक अतिरिक्त सिंगल बन गया स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 14 रनों पर। 53 का टारगेट है। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, एक वाइड यॉर्कर, सम्मान दिया बिल्कुल जितेंद्र नागोजी ने। और अपने फॉलो थ्रू में जाते, जब तक गेंद को उठाते कल्पेश गेंद को फील्ड करते, कोई रन का सवाल बिल्कुल नहीं था मैदान पर। आज बहुत अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है मैदान पर। मैं जरूर कहूंगा दाजी नाइक को जिस तरह से बोल्ड किया था, आज बिल्कुल वो लाजवाब गेंद थी, एक अच्छा यॉर्कर था। ऑन साइड पर इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, डीप मिड विकेट पर एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। बीस पर पहुंचा टोटल स्कोर। बहुत ही बेहतरीन शॉट है जितेंद्र नागोजी स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। अच्छी गेंद, बल्ले का बाहरी किनारा, थर्ड मैन की तरफ निकली गेंद, फील्डर गेंद के पीछे 1 रन पूरा किया, दूसरे के लिए निकले, क्या तीसरे रन की संभावना? जी बिल्कुल, जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में, एक अच्छा थ्रो, मिले 2 रन स्कोर के खाते में और 2 रन के साथ टोटल आगे बढ़ा 22 विदाउट लॉस, 22 रन बिना किसी नुकसान से। 53 का टारगेट है। ओपनिंग जोड़ी की बहुत अच्छी शुरुआत, सामने एक ब्रेक थ्रू की, एक विकेट की तलाश है महालक्ष्मी टूर्स एंड ट्रैवल्स कोंडूरा क्रिकेट टीम को। अच्छी गेंद, बहुत अच्छा क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट, सम्मान दिया। ओहो, बॉल मौका था ये, अगर गेंद को कलेक्ट करते, नॉन स्ट्राइकर इन पर निशाना अगर लगता तो जितेंद्र नागोजी लगभग खतरे में थे और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में और इस 1 रन के साथ टोटल आगे बढ़ा 23। खेल जारी है दूसरे ओवर का मैदान पर। एक अच्छा टोटल है, आपको अच्छी गेंदबाजी के साथ फील्डिंग बहुत अच्छी करनी पड़ेगी। फिलहाल स्ट्राइक पर हरी गौड़ा सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। अल्टी पल्टी, ओहो, लाजवाब स्विच हिट, डीप थर्ड मैन बाउंड्री पर एक नजाकत भरा शॉट, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। देखा श्री पांडुरंग गावडे यांचं आगमन होतंय। साहेब, आपल्याला विनंती असेल, आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचंय। तुमचं
झेंडोबा चषक 2025 या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत। बैटिंग पावर प्ले का इशारा अंपायर का, जो तीसरा ओवर और गेंदबाजी के लिए आ चुके हैं। एक बार फिर से संदेश, खुद का दूसरा, टीम का तीसरा। एक विकेट की तलाश सामने महालक्ष्मी टूर्स एंड ट्रैवल्स कोंडूरा क्रिकेट टीम को, तो सामने बहुत अच्छी शुरुआत अनवी स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम की, बिना किसी नुकसान से 29 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। ओ बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर को मौका नहीं मिला, गेंद निकली थर्ड मैन बाउंड्री की तरफ। आउटफील्ड बहुत तेज है, 1 रन और लगभग गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। के साथ स्कोर पहुंचा टोटल 33 रन। 53 का टारगेट है, अभी भी चाहिए 20 रन मैच को जीतने के लिए अनवी स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम को। इस बार ऑफसाइड पर गेंद हवा में, यह मौका बनेगा, कवर पर फील्डर, और इसी के साथ पहली सफलता मिलती हुई जितेंद्र नागोजी आउट होकर वापस। सफलता मिली संदेश को, टोटल स्कोर 33 रन 1 विकेट के नुकसान पर। विनंती असेल या ठिकाणी आमचे सन्माननीय श्री बाबाजी गावडे, खास मुंबईहून या स्पर्धेसाठी तुमचं खूप खूप सहर्ष स्वागत। आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचंय। सन्माननीय श्री बाबाजी गावडे, आपल्याला विनंती, या झेंडोबा चषक 2025 या स्पर्धेदरम्यान तुमचं खूप खूप मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आपल्याला विनंती असेल आपण या आमच्या मान्यवर कक्षात। तो नए बल्लेबाज मैदान पर नितेश राहुल सामना करते हुए संदेश की गेंदबाजी का, राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर संदेश। स्कोर 33 रन 1 विकेट पर। ऑन द राइट, थोड़ा सा ऑन साइड पर खेलना चाहते थे, थोड़ी गेंद नीचे रही और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। बहुत अच्छी गेंद, एक सफलता जो जरूरी थी महालक्ष्मी टूर्स एंड ट्रैवल्स कोंडोरा क्रिकेट टीम को, वो ब्रेक थ्रू दिलाते हुए संदेश। तीसरा ओवर मैदान पर जारी है, मैच को जीतने के लिए चाहिए 20 रन। फुल टॉस, एक लोअर फुल टॉस, अच्छा शॉट, गेंद हवा में मिड विकेट बाउंड्री पर, लेकिन मौका नहीं मिला और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। चार रन मिले स्कोर में, 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 37 रन पर, और अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता। अगला मैच होगा जो होडाउडा क्रिकेट टीम खेलेगी
संदेश अपने बॉलिंग मार्ग पर तीसरा ओवर मैदान पर जारी है। इस बार ऑफसाइड पर फिर से थोड़ी सी हवा में एक्स्ट्रा और बाउंड्री पर फील्डर गेंद के पीछे है। गेंद थोड़ी सी टिप्पा खाने के बाद धीमी हो गई थी, लेकिन फील्डर रोक नहीं पाए और गेंद निकली बाउंड्री लाइन पर। बैक टू बैक दूसरा चौका लगता हुआ नितेश राहुल के बल्लेबाजी में, और इन 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 41 रन पर, जो कि बिना किसी नुकसान से चुके। हरिगौड़ा एक छक्का, और आते आते नितेश राहुल के बल्ले से 2 बड़े जो कि शॉट, एक ऑन साइड पर है और अभी अभी जो कि डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर ऑफ साइड पर। आने वाले 3 ओवर का खेल बाकी है मैच का। ऑन साइड पर शॉट ऑन बॉल, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और एक बार फिर से गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर। 6 श्री बाबाजी गावडे यांचं आगमन होतंय। आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत। आपल्या गावाबद्दल असलेली ओढ, गावाबद्दल असलेले प्रेम या ठिकाणी खरोखर हे आपल्याला नक्की दिसतंय। आणि बाबाजी गावडे तुमचं मनपूर्वक स्वागत कमेंट्री बॉक्स मधून। मैच लगभग बहुत नजदीक आ चुका है। बॉलिंग में परिवर्तन, आदित्य आ चुके हैं, आदित्य गावड़े आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। शपल होकर इस बार बैठक शॉट डीप फाइन लेग बाउंड्री पर, और एक बेहतरीन शॉट, और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर। 6 रन के लिए। शॉट, एक बड़े शॉट के साथ मैच को समाप्त किया 4थे ओवर की पहली गेंद पर। और मैच का मैन ऑफ द मैच हम स्कोरर के साथ जरूर चर्चा करेंगे, क्योंकि जितेंद्र नागोजी ने बनाए 23 रन, 2 छक्के लगाए, 1 चौका लगाया। गेंदबाजी भी बहुत अच्छी की, सफलता नहीं मिली लेकिन 9 रन दिए, अच्छी गेंदबाजी रही। साठी आणि ओडावडा जय भवानी क्रिकेट संघ, ओडावडा क्रिकेट संघ कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे। तसंच विशाल नाईक आपण या, विशाल नाईक आपण या पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय।